नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बँक ग्राहकांचा पाठलाग करून पैसे लुटणारी टोळी सक्रिय झालेली आहे। सीसीटीव्हीमध्ये फुटेज 2 संशयित हेल्मेटधारी युवक दिसलेले आहेत आणि ते बँकेमध्ये बसून कोण मोठी रक्कम काढतो यावर लक्ष ठेवतात आणि नंतर त्यांचा पाठलाग करतात आणि त्यांचे पैसे लुटतात। सिन्नरमध्ये पंकज गणपत जाधव त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 3 लाख रुपये चोरीला गेले। पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले। बँकेमध्ये टोपी किंवा हेल्मेट घालून बसलेले संशयित आढळल्यास तत्काळ बँक अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना कळवावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर 3:27-28 दरम्यान त्याने ते पैसे उडवले। त्याचा एक साथीदार होता जो माझ्या समोर येऊन उभा राहिला होता। म्हणजे मी काउंटरला उभा असताना माझ्या मागच्या बाजूला माझा जेणेकरून माझं मागचं रस्त्याकडचं विजन ब्लॉक होईल अशा पद्धतीने तो उभा होता। त्याने ते ब्लॉक केलं आणि मग ते पैसे मागच्या त्याच्या साथीदाराने उडवले। जो साथीदार बँकेत ऑलरेडी बसलेला होता तो चेक करत होता कोण किती कॅश काढतंय कोण किती काय नाही काढत आहे। त्यांनी बघितलं की यांनी मोठी अमाऊंट काढली। त्यांनी दोघांनी मिळून माझा पाठलाग केला आणि ते दोघं जण तिथपर्यंत पोहोचले।